तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात देखील गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे। सकाळपासून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा असंख्य भाविक आज संतनगरी शेगावात दाखल झालेत। गजानन महाराजांना गुरु मानणाऱ्या असंख्य शिष्यांनी आज शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी शेगावातून आपल्या सोबत आहेत। राहुल, आज गुरुपौर्णिमेचा उत्सव शेगावात कसा साजरा होतो? अतिशय आनंदामध्ये हा गुरुत्सव जो आहे तो शेगावी नगरी म्हणजेच मिनी पंढरीला, गजानन महाराजांच्या नगरीला मिनी पंढरी म्हटलं जाते आणि त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव जो आहे तो अतिशय आनंदात साजरा होतोय। सकाळपासूनच आपले गुरु म्हणजेच गजानन महाराज यांना नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते शेगाव नगरीमध्ये दाखल झालेले। आपण देखील चित्र या ठिकाणी बघू शकता की हे संत गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि सकाळपासूनच भक्तांच्या गर्दीने अक्षरशः हे फुललेलं आहे। आपल्या दिवसाची सुरुवात गुरुच्या चरणाला स्पर्श करून व्हावी हाच हेतू दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून असंख्य भाविक जे आहेत ते या ठिकाणी गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। लहानग्यापासून तर अतिशय या ठिकाणी वयोवृद्धापर्यंत या ठिकाणी शेगावी नगरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून जर आपण बघितलं तर भक्तांची अक्षरशः मांदी आली शेगाव नगरीला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। श्रीच्या समाधीचे दर्शन जर घ्यायचे म्हटले तर तब्बल 2 तासाचा अवधी या ठिकाणी गजानन भक्तांना लागतोय आणि श्रीमुखाचं दर्शन हे अवघ्या 10 मिनिटात या ठिकाणी होत आहे। अतिशय आनंद आणि भक्तिमय वातावरणामध्ये जय गजानन महाराजांच्या जय घोषामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते या ठिकाणी शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। गर्दीचं स्वरूप आता या ठिकाणी पोलिसांकडूनही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती या ठिकाणी खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे आणि स्वच्छतेचा जर का आपण मंदिर प्रशासनाचा विचार केला तर अशी स्वच्छता देशामध्ये कुठंही नाही। अशा प्रकारचा नीटनेटकेपणा जो आहे बरोबर। राहुल, धन्यवाद। या शेगावातला हा उत्साह आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल। आता